नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। महिलांनी चालवलेल्या एका छोट्या बचत गटाने सरकारी अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवला आणि थेट सांगली समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांपर्यंत पोहोचवला। त्यांचा निकाल असा लागला की नितीन उबाळे या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। तक्रारदार महिलांचा बचत गट सरकारच्या योजनेअंतर्गत एक टेंडर पूर्ण करून त्याचे बिल मंजूर होण्यासाठी वाट पाहत होता। मात्र बिलावर सही करून पैसे देण्यासाठी उबाळे यांनी लाचेची मागणी केली। 8,12,000 रुपयांच्या बिलावर 10% म्हणजेच 80,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडीनंतर ती रक्कम 5% येऊन 40,000 आली। महिलांनी घाबरून न जाता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। त्या तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला आणि उबाळे यांना 40,000ची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं। सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे। या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे।